स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ, नवीन ब्लॉग, नवीन सिरीज मलेशिया. पण मलेशियाला म्हणजे मी बालीतून चालले मलेशियाला. तर मलेशियाला जाण्याच्या आधी मी एक तुम्हाला छोटीशी इन्फॉर्मेशन, बालीची म्हणजे कशी काय प्लॅन मारसा, एकदम छोटासा थोडक्यात 1 मिनिटाची म्हणजे असेल व्हिडिओ. तर तुम्ही बालीला आले ना, नुसा पेनिडाला 2 दिवस ठेवू शकता, उबूदला 2 दिवस, 2 ते 3 तुमच्या अकॉर्डिंग आहे. आणि कुटा नाही तर सेमिनेक मिडल आहे. सेमिनेकवर तुम्ही कुटा करू शकता आणि चांगू पण करू शकता. म्हणजे लाईक नुसा पेनिडाला तुम्ही बीचेस वगैरे, उबूदला ते ग्रीनरी, आणि कुटाला आणि सेमिनेक आणि चांगूला तुम्ही तिथे पार्टी लाईफ करू शकता. त्या एरियात मला पार्टी लाईफ करणं वाटली, कारण की जरा पावसामुळे बऱ्याच गोष्टी माझ्या इकडे तिकडे झाल्या. प्लॅनमध्ये चेंजेस करण्यात आले. सिम कार्ड तुम्ही क्लूप ॲपवरनं घ्या. हे वगैरे काय नाही, प्रमोशन वगैरे काय नाही. आम्हाला 1500 पडलाय, तुम्हाला 500 रुपयाच्या आसपास पडेल. तर तुम्ही बोलाल प्रमोशन करताय काय करताय, प्रमोशन वगैरे नाही, माझा मोठा काय यावर चॅनल नाही आहे. तर आता आम्ही आले एअरपोर्टला. तर एअर एशियाची एअरलाईन्स आहे, इथनं 4000 रुपये तिकीट आहे कुठं, मलेशियाला जायला. आणि जर बालीला तुम्ही राऊंड ट्रिप आपल्या इंडियातून बघितला तर 31,000 नाही तर 25,000 रुपये तुम्हाला राऊंड ट्रिप भेटेल. आणि एक टोटल इथं खर्च पडा 20,000, आणि विजा ऑन अरायवल तुम्हाला माहिती आहे. तर एक 50,000 ते 55,000 आसपास तुमचा होऊन जाईल. बजेटमध्ये करायला 40,000, पण मला तर वाटतं 50मध्ये होईल. टॅक्सी, ग्रॅब ॲप, आणि तुम्हाला हे बाईक 80,000 ते 90,000 रुपयात बार्गेनिंग करून घ्या. 80 ते 90 त्याच्यावरती देऊ नका. खरं सांगते, पेट्रोलची पे 50 रुपयात तुम्हाला पेट्रोल भेटेल. नुसा पेट्रोलला स्वस्त आहे, इथं थोडं कॉस्टली आहे. म्हणजे पकडा एक 5,000 रुपयाचा फरक, एवढा पण नाही. तर हे अशी म्हणजे आयटमची तुम्ही करा, नाहीतर माझे व्हिडिओ तुम्ही बघा, तसं करा. ठीक आहे. तर आता जायचं आपल्याला मलेशियाला विजा लागत नाही. विजा ऑन अरायवल आहे. अरायवल कार्ड भरत असतो, तिथं जाऊन कार्ड भरणार, नाही तर मी इथं भरणार. इथनं पण तुम्ही भरू शकता. माझा मित्र बघतो तिकडं वाट, कारण की इथनं आपली 1 तासात फ्लाईट उठणार आहे मलेशियाला. ठीक आहे. तर मलेशियाला आपण डायरेक्ट भेटू, कसा का आहे तिकडचा. मी सिम कार्ड इथनंच घेणार आहे क्लूक ॲपवरनं. तिथे येऊन बघूया आपण कोणत्या कंपनीत. पण मी तिकडनं परचेस नाही करणार, आत्ताच परचेस करून ठेवतो, कारण की तरच नको. म्हणजे उतरल्या तिथनं T2 टर्मिनलवरनं मी माझं सिम कार्ड कलेक्ट करणार. 503 रुपयात मला सिम कार्ड भेटते. तिथं 3 दिवसच राहणार आहे, जास्त काही राहणार नाही, कारण की जरा बघूयात पुढं काय होतं कसं काय नाही. तर आता असा व्ह्यू मस्त काय एकदम म्हणजे क्लायमेट खतरनाक. तर बालू तिकडं वाट बघते. तर आता भेटू डायरेक्ट मलेशियात. बाय. इथं आम्ही एअरपोर्टला बसलो. 4 तासाची फ्लाईट होती. फ्लाईटमध्ये सीट वगैरे भारी होते, मस्त कम्फर्टेबल होते, लय भारी होता. म्हणजे आरामसात मी झोपलेलो. तर 4-5 तास लागले. इथं एअरपोर्टला पोहोचलो तर ती इमिग्रेशनवाली आपली इंडियन होती. बाबा मला एवढी क्वेश्चन करते ना, बालूला एक पण क्वेश्चन नाही केला, डायरेक्ट स्टॅम्प घेतला, सगळी गेली. माना क्वेश्चन करत होती, कशाला आले, किती दिवस राहणार आहे, काय करतं हे ते. आणि प्लस ती आपली मुलगी होती, म्हणजे एक साऊथ इंडियन मुलगी होती, 25 वर्षाची होती. मी काय ना तुम्हाला बोललो ना, क्लूक ॲपवरनं सिम हे केलता, सिम हे केलता. तर हे बघा, इथनं टून टॉपवरनं सिम घेतला, तो क्लूकवरनं हे केलता ना. आता जायचं आपल्याला सिटी सेंटरला. प्रत्येक कंट्रीचा वेगळा रेट आहे. तर तो आम्ही तिकडे नाही द्यायला ना, तो ॲप थ्रू घेतला. तर भेटला सिम कार्ड 40 GB भेटणार आहे. 40 GB 500 रुपयात 40 GB इनफ आहे. आम्ही 2-3 दिवस येतात, राहिलेला घरी येऊन द्यायला असं एअरपोर्ट दिसतं इकडचा इंटरनॅशनल. तर आता जाऊयात आपण सिटी सेंटरला आपल्या हॉटेलला. तर आम्ही विचार करतो बस नाहीतर याच्यानं कशानं तरी जावा. ग्रॅबनी नको, ग्रॅबनी लय महाग पडेल. तर इकडं बस लेवल 1ला जायचं आहे. तिकडनं आपल्याला सांगतील कसा यायचा ना कसा नाही. तुम्ही इकडं बघा, एअरपोर्टला आल्यानंतर जर तुम्हाला सिटी सेंटरला जायचं असेल, कोलालंपूर सिटी सेंटरला, तर तिकडनं तुम्ही खालती उतरता, बसचं तिकडं दिलेलं नसते. तर इकडं जायचं, इथनं तिकीट घ्यायचं आहे. बघा, एक 16 रिंगेट आणि 17, म्हणजे टोटल त्यांनी 20 रिंगेट घेतली. आणि बघा इथे असे टायमिंग लिहिलेले असतात. तर आमचे आता बस लागले, तर आमची A6 प्लॅटफॉर्मला बस लागले. जसं एअरपोर्टचं असं तसं सेम सिस्टम असेल. इथनं स्कॅन करायचा, आत यायचा आणि इथनं जायचा तिकडं. तर चला आता आपण बस टर्मिनलला जाऊ. आता ही आली आपली बस. अरे दाखवलं बाबा तिकीट इकडं चेक करताना असा. तर माझा नंबर आहे 26. तर जरा 26ला बसता. ऑलरेडी सगळी लोक बसले नाही. तर 19, 20, 22 मागं देणं वाटतं आपल्या 26. तो आपला सीट आहे, तो बसता. ही मस्त वातानुकूलित पोचले आम्ही एअरपोर्टवर. नाही तर बस स्टेशनला इथं कोलालंपूर सिटी सेंटरला यायला टोटल अराऊंड 1 तास लागला. 60 किलोमीटर होता. तर मोनोरेलचा बघा, बसचं हे आपल्या या मोनोरेलचं तिकीट करण्यासाठी इकडं नोटी टाकायच्या. इथं नोटीकडे तुम्हाला कुठं आहे बघा. आता आम्हाला जायचा होता IMBIला. नंतर मग इथं आम्ही 2 सिलेक्ट केलं असा. नंतर मग इथं नोटी टाकायचे. नोटी टाकल्यानंतर इकडं तुमचा टोकन येईल.
आणि राहिलेले चिल्लर इथे राहील. तर आता जाऊन आपण हॉटेलला फ्रेश होऊन नंतर बघूयात, पुढं जाऊयात. हॉटेल पोचल्यावर दाखवतो हॉटेल पण कसं आहे तुम्हाला. इकडं बघा आपल्या नावाचं म्हणजे महाराजा रेला, परत राजा चुलन अशी आपली इकडची पण नावं आहे. ही अशीच इकडची मराठी. बघा असा आमचा रूम आहे. असा रूम इकडं नेहमीप्रमाणे पसारा. मस्त आता फ्रेश होता, फ्रेश होऊन झाले. आता झाले फ्रेश, आम्ही बालू पण फ्रेश झाले, बालू पण रेडी झाले. तर आता जाऊयात आपण बाहेर, जरा काहीतरी खाऊ, जेवू बिवू, पक्की भूक लागली खतरनाक. आता आपण या मॉलला जाऊयात. जरा इकडचं मॉल बघावा, क्वालालंपूरचं कसं आहे कसं नाही, मलेशियातलं बघा. मग इथं तुम्हाला इस्लामिक लोकलही भेटतील, म्हणजे लाईक 63% इस्लामिक, आणि आपले इंडियन, साऊथ इंडियन वगैरे, पाकिस्तानी वगैरे, बांगलादेशी वगैरे, म्हणजे इथं हे करण्यासाठी, जॉब करण्यासाठी बरीच जण येत आहेत. बघा असा आहे मॉल. जरा मॉलमध्ये जरा बघू. मध्ये जरा मी इकडे मोबाईलची प्राईस दाखवतो. बघा हे बघा 20 रुपये म्हणजे हे आहेत ना, हे मलेशियन आहेत रेंगेट. आपलं 20 रुपये म्हणजे हे तसं तुम्ही कॅल्क्युलेट करत जा. हे बघा सॅमसंगचे हे रेट आहेत. इकडे मॉडेल नंबर पण लिहिले. माझ्या मित्राने एक आयफोन सांगले तो ते बघ रेट बोलते कसं काय आहे कसं काय नाही. हे इकडं ऑप्पोचं, तिकडं पण आहे. कुठलं बालू कुठलं आहे तिकडं, हे रिअलमी, विवो. पुढचं मला आयफोन दाखवतो. इकडं बघा या आयफोनची प्राईज आहे. हे बघा हे मलेशियन रेंगेट. हे बघा हे अशा आयफोनचे प्राईज आहे सध्या करंटली. असा भला मोठा स्टोर आहे. इकडं मोबाईलच्या प्राईज वगैरे काढल्या. आता बालूला पहिले बरं पोटपूजा करू, तर बघता पहिले पोटपूजा कुठं करता कसा काय हो. एवढा लय मोठा माल आहे, भला मोठा. तर पहिले बघतो आम्ही कुठं खायचा काय खायचा नाही. इकडं मी तो सिम कार्ड घेतला का एअरपोर्टला, तो सिम कार्ड आहे ना ऑनलाईन पण 500 होता आणि एअरपोर्टला मला 500 रुपयात दाखवता. म्हणजे पण काही ठिकाणी बघा चुकून तुम्हाला काय नको वाटला वाईट बीट, त्याच्यामुळे 500 रुपये घेतलेला तरच नाही. आम्ही मग तसंच केला. आणि अजून इथली ऑफिशियल लँग्वेज आहे मले, म्हणजे मलेशियन लँग्वेज यूज केली जातात. आणि साऊथ इंडियन पण, म्हणजे मेट्रोमध्ये तुम्ही बसले वगैरे ना, साऊथ इंडियन पण लँग्वेज तिथं म्हणजे स्पीक बोलले जातात. म्हणजे लाईक आगला स्टेशन हे पण नाही असे, तसं त्यांच्या लँग्वेजमध्ये अशा 2-3 लँग्वेजमध्ये हां. इथे आम्ही आपल्या इंडियन नावाचे अशा रिलेटेड पण हे मेट्रो स्टेशन. तर आता बघूयात आपण खायचा डिपार्टमेंट कुठे आहे. बेसिकली बघायला गेलं तर हे बघा अशी इथं दुकानं आहे, तशी खेळण्या तुम्हाला दुकानं भेटतील. ही बघा ना, असं कपडे इपडे लावल्या भेटतील ना. आताला जरा लागले भूक, जरा काहीतरी खायला जाऊ ना. इकडं बघा अशी कपडे इपड्यांची दुकानं 7th फ्लोअर म्हणजे 7th फ्लोअरपर्यंत दुकान आहे. म्हणजे यो मॉल आहे मोठा मॉल आहे. म्हणजे तिकडं पोरांचा खेळा बिराला आहे. आणि इकडं बघा कपडे आहेत, हे रेट लावले इकडं ना. इकडं सॉक्स बीस आहे मस्त, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही इथे येऊन शॉपिंग करू शकता, बरंच काही करू शकता. आता जातो जरा खायला, बघता इथं कुठलं तरी चांगलं हॉटेल. आता बघूयात. इकडे बघा स्पा पण आहे, इकडं नख पॉलिश हे करायचं. आणि इकडे तुम्हाला आपल्या म्हणजे इंडियन गर्ल्स पण म्हणजे काम करताना दिसतील तुम्हाला या मॉलला आल्यावर. बऱ्याच शॉपला आहे. या हॉटेलला जाऊन जेवून बघू कसं काय वाटतंय कसं काय नाही. हां नाही इकडं जरा ऑर्डर करू. हां इकडं जरा करता ऑर्डर, बघू कसं काय लागतं, कशी काय टेस्ट आहे ना. आम्ही इकडे मागवला चिकन राईस, नगेट्स आणि राईससोबत हे बघा अशा पापऱ्या. आणि एवढा आमचा बिल आले बघा, आधीच ते बिल देतात. मग आपण चला तर जेवू. तर इतना मस्त आहे बघा लुना. इथं नक्की तुम्ही जेवण करा, एवढा भारी ना. आमचा 54 रेंगेट बिल झाला आहे ना. इकडं आले आता जरा फूड मार्केटला समोरच आहे. हे बघा फ्रूटचे रेट कसं आहेत कसं नाही असं लावलेलं आहे रेट. इकडं पायनॅपल आहे, इकडं आंबा आहे, इकडं लिचेन ना. बाबा या काय
रॉयल गेल ॲपल नाही ह्यो ॲपल आहे ना पुढचा तो लिंबू आहे वाटतं माझं वाटतं इकडे हिरवा ॲपल थांब लिंबू बघू दे अबे लेमन बघ असला मोठा आहे कसला आहे ना खतरनाक इकडं पाला ब्लूबेरी द्राक्षाईचा सगळा आहे इकडं तुम्हाला हे बघा असा सुकट बिकट मावरा हे बघा सगळा इकडं हे बघा हे मासं विस इकडं चिकन बिकन सगळं आहे हे त्यांचं रेट आहे ना बघा हे सोड्याचा रेट इकडं यो रेट इथं अंडे सुकटचा रेट इकडं हे सलमान फिश आहे सलमान इकडची अशी दिसतं फिश इकडं या बॉटल घेतली आहे तिकडं बालूने पालाबिला घेतली तर तब्येत बरी नाही ना बालूची तर आता काय जरा आता इकडं आणि एक एवढा मोठा विषय झाला तुम्ही सांगितलं तुम्ही पण जरा टेन्शन आहे एवढा जेवून झाल्यावर बालूने मोबाईल तिथे ठेवून आला अर्धा तास आम्ही शॉपिंग करता नंतर बालू बोलतो मोबाईल कुठे मोबाईल गेलो घ्यायला तो होता त्या इथे ठेवलेला नीट सांभाळून म्हणजे बघा किती चांगला म्हणजे काय माणसं चांगली तर आता डायरेक्ट आता जाताव न झोपताव तर भेटू आता डायरेक्ट उद्या पण आपल्या बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या आहेत चला बाय गुड नाईट आता रात्र झाली इकडं 10 वाजले मॉल पण बंद होत चालले ते पण बोलले आता अरे जावं बोलतं तर चला आता जाऊया